अहिल्यानगर आपले मनपूर्वक स्वागत करतो। ज्यांच्या प्रेरणेतून मिशन आरंभ ऑनलाईन तासिका हा उपक्रम सुरू आहे, असे जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आनंदजी भंडारी साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी या उपक्रमाला गती दिली असे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब आणि ज्यांनी या उपक्रमाला गतिमान केलं अशा या प्रकल्पाच्या नोडल अधिकारी जयश्रीताई कारले मॅडम, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो की सर्व विद्यार्थ्यांपर्यंत एक चांगल्या प्रकारची तासिका ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल। त्याचप्रमाणे आमच्या संगमनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय बाळासाहेबजी गुंड साहेब, या प्रकल्पाचे तालुका नोडल अधिकारी आदरणीय कल्याणजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे साकूर बीटच्या विस्तार अधिकारी आदरणीय श्रीमती सुनंदाताई ठोकळ मॅडम, त्याचप्रमाणे साकूरचे केंद्र प्रमुख आदरणीय भोसले साहेब आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ केंद्र प्रमुख आदरणीय बाळू जाधव साहेब, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ही ऑनलाईन तासिका घेण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली। त्यांचं मनपूर्वक मी आभारी आहे। त्याचप्रमाणे मी आपल्यापर्यंत पोहोचू शकतोय ते माझे तंत्रस्नेही मित्र, त्यामध्ये ईश्वर राऊत सर असतील, सीताराम दळवी सर असतील, अशोक सोनवणे सर, प्रेमराज तावरे सर, त्याचप्रमाणे इतरही काही बांधव यामध्ये आहेत। त्या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे। त्यांच्यामुळेच मी आज आपल्या समोर ही तासिका घेऊ शकत आहे। मित्रांनो, आज माझ्या तासिकेचा तिसरा दिवस आहे आणि मला दिलेला जो घटक होता कूट प्रश्न, त्यातील उपघटक कोडे हा आज आपण संपविणार आहोत। या घटकासाठी 16% भारांश होता आणि या घटकाचा अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय काय गोष्टी माहीत असायला हव्यात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा आपण त्याचं आवृत्ती घेऊया। सर्वात महत्त्वाचं आपल्या वर्ग संख्या ह्या पाठ असायला हव्यात। 1 ते 30 पर्यंतच्या ज्या वर्ग संख्या आहेत त्या आपण सर्वांनी पाठ करायला हव्यात। त्यानंतर 1 ते 10 पर्यंतचे घन आपले लक्षात असायला हवे। त्याचप्रमाणे 1 ते 30 पर्यंत पाढे आपले लक्षात असायला हवेत। त्रिकोणी संख्या ह्याही आपल्या 100 पर्यंत जर लक्षात असतील तर उत्तमच आहे, किंवा त्रिकोणी संख्या कशा शोधायच्या हे सुद्धा आपण पाहून ठेवायला पाहिजे। त्याचप्रमाणे ज्या वेगवेगळ्या पद्धतीने या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांना आपण त्यांची मांडणी व्यवस्थित करून पाहिली पाहिजे। त्यामध्ये दिलेल्या संख्यांचा चढता क्रम आपण लावू शकतो। चढता क्रम लावल्यावरती आपण एखादी संख्या त्यामध्ये जर मिसिंग झालेली असेल, आलेली नसेल, तर ती संख्या शोधून आपलं उत्तर शोधू शकतो। किंवा आपण उभ्या स्तंभाची बेरीज करू शकतो, आडव्या ओळीची बेरीज करू शकतो।
विरुद्ध संख्यांचा गुणाकार करून त्यांची निमपट अथवा दुप्पट करून त्यांचाही आपण काय करू शकतो, वापर करून आपण उत्तर शोधू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण या घटकावर उत्तर शोधण्यासाठी त्यांचा वापर करू शकतो आणि उत्तर शोधू शकतो. तर यामध्ये आपण सर्वात प्रथम अशा पद्धतीचा प्रकार आपण बघितला होता. या प्रकारामध्ये आपल्याला 9 संख्या एका चौकोनात दिलेल्या असतात आणि त्यामधील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधून काढायचं असतं. हे आपण बघितलं आहे. त्यानंतर आज आपण आपला त्या 29 क्रमांकाचा हा प्रश्न पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण पुढे आज घेणार आहोत आणि त्याचा निश्चितच येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, या ठिकाणी 3 आकृत्या दिलेल्या आहेत. ही एक आकृती आहे, ही दुसरी आकृती आहे आणि ही तिसरी आकृती आहे. ह्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृत्यांचा आपण जर व्यवस्थित अभ्यास केला, पहिल्या 2 आकृत्या या मध्ये ज्या संख्या आहेत त्या पूर्ण भरलेल्या आहेत. म्हणजे तीनही संख्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांमध्ये कोणता नियम आहे वापरलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे आणि तो नियम शोधून आपल्याला तो नियम दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आहे का, जर त्याच प्रकारचा नियम, त्याच प्रकारचा संबंध त्या ठिकाणी असेल तर आपल्याला तो नियम तिसऱ्या आकृतीत वापरून प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येते ती आपल्याला शोधून काढायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे प्रश्न सोडवणार आहोत. तर मग चला बघूया. या ठिकाणी पहिली जी आकृती आहे त्यामध्ये 12, 18, 3. दुसऱ्या आकृतीमध्ये 22, 14, 15 आणि तिसऱ्या आकृतीमध्ये 38, प्रश्नचिन्ह आणि 22 अशा पद्धतीचे संख्या दिलेल्या आहेत. मग थोडासा जर विचार केला तर बघा, या ठिकाणी
12 आणि 3, 12 व 3 यांची जर आपण वजाबाकी केली, म्हणजेच यांचा जर फरक बघितला तर तो फरक 9 आहे. आणि 9ची जर आपण दुप्पट केली, म्हणजेच 9 गुणिले 2 केले, तर जे येणारे उत्तर आहे ते 18 आहे. ती 18 संख्या या ठिकाणी लिहिलेली आहे. मग तोच नियम पुढे आहे का ते पाहूया. पुढे सुद्धा बघितले तर 22 वजा 15 म्हणजे 22 आणि 15 या संख्यांमधील फरक हा 7 आहे. आणि 7 गुणिले 2 म्हणजेच 7ची दुप्पट केली असता 7 दुणे 14 अशा पद्धतीने या ठिकाणी 14 ही संख्या या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच काय, तर 12 आणि 3, 22 आणि 15 या संख्यांचा फरकाला 2 ने गुणले असता आपले उत्तर मिळते. मग आपण 38 आणि 22 यांचा काय करणार आहोत, फरक पाहणार आहोत. तर 38 वजा 22 यांचा जर फरक पाहिला तर तो फरक येतो 16. आणि 16ची दुप्पट किंवा 16ला 2 ने गुणलं तर आपल्याला उत्तर मिळेल 16 गुणिले 2 32. अशा पद्धतीने 32 हे उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने व्यवस्थित निरीक्षण करून या प्रकारचे प्रश्न कोडे या घटकातील आपण सोडवू शकतो. पुढील प्रश्न जर आपण अभ्यासला तर पुढील प्रश्नातही 3 आकृत्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्या आकृत्यांचा जर व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित त्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला योग्य उत्तर सापडणार आहे. तर चला मग 8, 28 आणि 6 यांचा काही संबंध लागतोय का ते आपण पाहूया. तर बघा, या ठिकाणी 8 अधिक 6 यांची जी बेरीज येते ती येते 14. आणि या बेरजेला 8 वजा 6 म्हणजे या दोघांच्या फरकाने जर आपण गुणलं तर काय होते पाहूया. 8 अधिक 6 14 गुणिले 8 वजा 6 2, 14 दुणे 28. म्हणजे या ठिकाणी जे 28 आलेले आहेत हे 8 आणि 6 या दोन संख्यांची बेरीज करून त्या बेरजेला जर या दोन संख्यांच्या फरकाने गुणलं तर 28 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. पुढील याच्यामध्ये आपण जर पाहिलं 12 अधिक 9 गुणिले 12 वजा 9, 12 अधिक 9
21 गुणिले 12 वजा 9 3 म्हणजेच 21 गुणिले 3 21 एक 21 21 दुने 42 आणि 21 त्रिक 63 अशा पद्धतीने या ठिकाणी 63 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. हा नियम आपल्याला सापडलेला आहे. हा संबंध, हा सहसंबंध या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. हा सहसंबंध वापरून आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येणार आहे ती आपण सहज रीतीने सोडवू शकतो. मग तिसऱ्या आकृतीमध्ये 18 अधिक 15 गुणिले 18 वजा 15, मग 18 अधिक 15 यांची जर आपण बेरीज केली तर 18 आणि 15 यांची बेरीज येते 33 आणि गुणिले 18 वजा 15 यांचा जो फरक येतो तो येतो 3 आणि 33 ला जर 3 ने गुणिले केलं तर 3 त्रिक 9 3 त्रिक 9 अशा पद्धतीने याचं जे उत्तर येईल प्रश्नचिन्हाच्या जागी जे उत्तर येईल ते असेल पर्याय क्रमांक 2 99. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडविला आहे. म्हणजे थोडा विचार केला तर आपण सहज रीतीने या प्रकारचे प्रश्न आपण सोडवू शकतो. चला पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 45 6 4 80 8 5 प्रश्नचिन्ह आणि 12. तर मग आपण या संख्येचा वर्ग केला तर तो येतो 9 आणि 6 या संख्येचा वर्ग केला तर तो येतो 36. 3 चा वर्ग 9 आणि 6 चा वर्ग 36 आणि आपण जर या दोघांची बेरीज केली तर 36 आणि 9 45 अशा पद्धतीने या ठिकाणी 45 ही संख्या आलेली आहे. पुढे पाहूया. 4 या संख्येचा वर्ग 16, 8 या संख्येचा वर्ग 64, 16 आणि 64 यांची जर आपण बेरीज केली तर 6 आणि 4 10, हातचा आला 1, उत्तर आलं 80. म्हणजे या ठिकाणची संख्या आपल्याला मिळाली आहे. मग त्याच पद्धतीने तोच संबंध वापरून आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आलेली आहे किंवा जी संख्या येणार आहे, जे उत्तर येणार आहे ते आपण शोधणार आहोत. 5 या संख्येचा जर आपण वर्ग केला तर तो येतो 25 आणि 12 या संख्येचा वर्ग जर केला तर तो वर्ग येतो
144, 5चा वर्ग 25 आणि 12चा वर्ग 144, आणि ह्या दोघांची जर आपण बेरीज केली 5 अधिक 4 9, 2 अधिक 4 6 आणि 1 आहे असाच, तर या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 169, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सहज रीतीने सोडविलेलं आहे. पुढील प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं, थोडासा जर विचार केला, व्यवस्थित निरीक्षण केलं, तर अगदी सहजरित्या आपण लगेचच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. प्रश्न आपण संख्या जर वाचल्या 49, 5, 35, 81, 7 आणि 63 या संख्या वाचल्यानंतर या ठिकाणी मला दिसतंय की याही ठिकाणी वर्ग संख्या आलेली आहे आणि याही ठिकाणी वर्ग संख्या आलेली आहे. म्हणजे निश्चितच या ठिकाणी वर्ग संख्येचा काहीतरी संबंध आहे. आणि पर्याय सुद्धा बघा 1 2 3 4 हे सर्व वर्ग संख्या आहेत. म्हणजेच काय, काहीतरी वर्ग संख्येचं गणित, लॉजिक या ठिकाणी लागणार आहे. आपण ते शोधून काढूया. आपण जर या 35ला 5 ने भाग दिला, 35ला जर 5 ने भाग दिला तर उत्तर येतं 7, आणि 7 या संख्येचा जर वर्ग केला तर उत्तर येतं 49. म्हणजेच काय बघा, 35 भागिले 5 आलेल्या उत्तराचा वर्ग या ठिकाणची वर्ग संख्या आपल्याला मिळत आहे. मग दुसऱ्या आकृतीत सुद्धा पाहूया, 63 भागिले 7, 63 या संख्येला आपण 7 ने जर भाग दिला, 63ला जर आपण 7 ने भागलं तर 63 भागिले 7 9, आणि 9चा वर्ग या ठिकाणी आपल्याला मिळेल तो आहे 81. म्हणजेच या ठिकाणी 63 भागिले 7 9 आणि 9चा वर्ग 81 अशा पद्धतीने या ठिकाणी जी संख्या आलेली आहे ती आलेली आहे 81. त्याच पद्धतीने 143 या संख्येला आपण 13 ने भाग देणार आहोत. 13 एक 13, 13 एक 13, एक राहिला, 13 एक 13. म्हणजेच याचं जे उत्तर आलंय भागाकाराचं ते आलंय 11, आणि 11चा जो वर्ग आहे तो आहे 121. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर येणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, 121. अशा पद्धतीने अतिशय सहज पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण हे उदाहरण सोडवू शकतो. थोडासा आपल्याला विचार करावा लागतो, निरीक्षण करावं लागतं, पाहावं लागतं.
आपण हा प्रश्न जर या ठिकाणी वाचला तर या ठिकाणी 27, 8, 24, 125, 4, 20, प्रश्नचिन्ह 5 आणि 30 अशा पद्धतीने या ठिकाणी संख्या आलेल्या आहेत. तर बघा, या ठिकाणी आपण 24 ला जर 8 ने भाग दिला, 24 भागिले 8, तर त्याचं उत्तर येतं 3. मग 3चा 27 शी काय संबंध आहे? 3 या संख्येचा 27 शी काय संबंध आहे 3चा घन 27 ही संख्या आहे. मग 3 या संख्येचा घन 27 आहे. बघा, या ठिकाणी ती घन संख्या लिहिलेली आहे. तसं आपण पुढे दुसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर 20 भागिले 4, त्याचं उत्तर येतंय 5. 4 पंचे 20 आणि 20चा सुद्धा घन 5चा सुद्धा घन हा 125 ही संख्या आहे. म्हणजे 27 ही घन संख्या आहे, 125 ही घन संख्या आहे. म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंय का या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना वर्ग संख्या, घन संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या किती महत्वाच्या असतात, पाढे किती महत्वाचे असतात, ह्या सर्व गोष्टी जर आपल्या लक्षात असतील तर निश्चितच आपण अतिशय सोप्या पद्धतीने, व्यवस्थितरित्या, अचूक पद्धतीने आपण हे उत्तर शोधू शकतो. मग 30 भागिले 5, 6, 5 30 आणि 6चा घन 216. तर आपले 10 पर्यंत घन विद्यार्थ्यांना पाठ असायला हवेत, आपल्या लक्षात असायला हवेत. म्हणजे आपलं काम सोपं जातं. नाहीतर मग आपल्याला गुणाकार करून पाहावं लागतं, त्यासाठी खूप वेळ जातो. खूप कमी वेळेमध्ये आपल्याला तो प्रश्न कव्हर करता आला पाहिजे, सोडविता आला पाहिजे. आपलं उत्तर आलेलं आहे 216. प्रश्न क्रमांक 34 आपण जर या ठिकाणी पाहिला तर 6, 8, 24, 12, 10, 60 आणि 9, 16, 25 अशा पद्धतीने या ठिकाणी संख्या आलेल्या आहेत. मग या संख्या वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे ती आपल्याला शोधायची आहे. ही शोधत असताना पहिल्या आकृतीचा जर आपण विचार केला बारकाईने तर आपल्या लक्षात येईल की या दोन संख्यांचा आपण जर गुणाकार केला 6 गुणिले 8 48 आणि यांच्या गुणाकाराला जर आपण 2 ने भाग दिला तर उत्तर येतंय 24. अशा पद्धतीने या ठिकाणी 24 ही संख्या आलेली आहे. हाच
नियम पुढच्या आकृतीमध्ये 12 गुणिले 10 120 120 भागिले 2 म्हणजेच 120 ची निमपट 60 या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे आपल्याला सहज पद्धतीने सांगता येईल 9 गुणिले 16 आपला पाठ असणं गरजेचं आहे. तरच आपण सांगू शकतो 16 गुणिले 9 144 भागिले 2 144 भागिले 2 जर आपण केलं 2 14 2 4 म्हणजे या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे ते आलं आहे 72 72. तर 72 उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 4 ही संख्या येणार आहे. बघा या ठिकाणी एक वेगळी पद्धत उदाहरण वापरण्यासाठी वापरली होती. गुणाकार करून आलेल्या गुणाकाराची निमपट या ठिकाणी करायची होती आणि तो संबंध दुसऱ्या आकृतीत आहे का असेल तर तो संबंध तिसऱ्या आकृतीत लावल्यावर आपल्याला ते उत्तर मिळालेलं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या आकृतीमध्ये पहिली जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये 9 15 25 दुसऱ्या आकृतीमध्ये 64 112 196 36 प्रश्नचिन्ह आणि 441 अशा संख्या आलेल्या आहेत. थोडस जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं समजतंय 9 25 64 196 36 441 या सर्व वर्ग संख्या आहेत. या सर्व वर्ग संख्या आहेत. म्हणजे वर्ग संख्यांचा या ठिकाणी काहीतरी संबंध वापरलेला आहे आणि त्यावरून आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे. मग त्यासाठी आपण 9 या संख्येचं वर्गमूळ 9 या संख्येचा वर्गमूळ म्हणजे काय? 9 कशाचा वर्ग आहे? तर 9 हा 3चा वर्ग आहे. म्हणजे 9चं वर्गमूळ 3 आहे. 25 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 25 हा 5 या संख्येचा वर्ग आहे. म्हणजे 25चं वर्गमूळ 5 आहे. 36चं वर्गमूळ 6 आहे. 49चं वर्गमूळ 7 आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी 441 असतील त्याचं वर्गमूळ 21 आहे. 196 आहेत. 196चं वर्गमूळ 14 आहे.
64 आहे, 64चं वर्गमूळ 8 आहे, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग बघा, 9चं वर्गमूळ गुणिले 25चं वर्गमूळ, मग 9चं वर्गमूळ 3 गुणिले 25चं वर्गमूळ 5, मग 3 गुणिले 5 याचं जे उत्तर येत आहे 3×5=15 या ठिकाणी दिलेलं आहे. पुढच्या आकृतीमध्ये एकशे 96चे वर्गमूळ गुणिले 64चे वर्गमूळ, मग 196चे वर्गमूळ असलेली संख्या आहे 14 गुणिले 8, 14चा पाढा 5 असणं गरजेचं आहे. तर आपला वेळ वाचतो. या ठिकाणी आपल्या लगेच लक्षात येतं 112 ही संख्या दिलेली आहे. तसंच पुढच्या यामध्ये पाहिलं तर 441 चे वर्गमूळ गुणिले 36चे वर्गमूळ, 441 चे वर्गमूळ गुणिले 36चे वर्गमूळ, मग 441चं वर्गमूळ आहे 21 आणि 36चं वर्गमूळ आहे 6. मग 21 गुणिले 6 या ठिकाणी 21 गुणिले 6 हे उत्तर आलेलं आहे 126. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 135, पर्याय क्रमांक 2 145, पर्याय क्रमांक 3 162 आणि पर्याय क्रमांक 4 126 असं या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. बघा, आता हा वेगळा प्रकार आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण 2 प्रकारचे उदाहरण पाहिले, ज्यामध्ये आपण अशा पद्धतीने चौरस पाहिला होता. त्या चौरसामध्ये आलेले प्रश्न पाहिले. त्यानंतर आपण आता अशा पद्धतीने आलेल्या आकृतीबंधामधले प्रश्न पाहिले. आता आपल्याला त्या पद्धतीचे प्रश्न पाहायचे आहेत. असे देखील प्रश्न आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जातात आणि निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होत असतो. बघा, या ठिकाणी 3 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. ही एक आकृती आहे, ही दुसरी आकृती आहे आणि ही तिसरी आकृती आहे. या 3 आकृत्यांचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते ते आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. बघा, तर सर्वप्रथम आपण पहिल्या आकृतीचा अभ्यास करूया. या ठिकाणी 2 3 4 5 2 गुणिले
3 गुणिले 4 गुणिले 5 यांचा जर आपण गुणाकार केला तर बेत्रिक 6 बेत्रिक 6 6 चौक 24 आणि 24 पंचे 120 यांचा गुणाकार जो येतोय तो येतोय 120. आणि आपल्याला जर असं जमत नसेल तोंडी तर आपण असंही करू शकतो, बेत्रिक 6 आणि 4 पंचे 20, मग 20 120. अशा पद्धतीने 120 हे उत्तर या गुणाकाराचं आलेलं आहे. मग 120 आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 60 दिसत आहे. 120 चा 60शी काय संबंध आहे, तर 120 ची निमपट म्हणजे 120 ला जर आपण 2 ने भाग दिला तर आपल्याला 60 ही संख्या मिळते. म्हणजे 120 ची जर निमपट केली, 120 ला जर आपण अर्ध केलं तर 60 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे आपण 1 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 2 1 4 4 4 पंचे 20 20 दुने 40 आणि 40 ला जर आपण 2 ने भागलं तर येतं या ठिकाणी 20. ही मधली संख्या 20 आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण तो संबंध शोधून काढलेला आहे. तो संबंध बाहेर ज्या संख्या आहेत बाजूला त्या संख्यांचा गुणाकार करून त्या संख्येला जर 2 ने आपण भागलं तर आपल्याला उत्तर मिळतंय. मग 3 गुणिले 6 गुणिले 9 गुणिले 2 3 7 18 आणि 9 दुने 18 म्हणजे 18चा वर्ग किती आहे, 324. म्हणजे हा गुणाकार 324 आलेला आहे. मग 324 या संख्येची निमपट आपल्याला करायची आहे. म्हणजेच 324 ला आपल्याला 2 ने भागायचं आहे. 324 या संख्येला आपल्याला 2 ने भाग द्यायचा आहे. 324 ला जर आपण 2 ने भाग दिला तर बे एक बे बेसक 12 आणि बेदुणे 4 म्हणजे 162. पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी आलेलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न थोडासा विचार करा, तुम्हाला जमतोय का पहा, वहीमध्ये सोडून पहा. बघा, पहिली जी आकृती आहे त्यामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आहेत 1 3 5 4 आणि 15. दुसऱ्या आकृतीमध्ये 6 8 3 4 126 आणि तिसऱ्या आकृतीमध्ये 5 3 4 2 आणि प्रश्नचिन्ह. तर बघा, हे उदाहरण सोडवत असताना 1
गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 4. मी थोडस बघितलं तर मला या ठिकाणी 4 दिसतोय, याही ठिकाणी 4 दिसतोय आणि याही ठिकाणी 4 दिसतोय. मग मी काय करतो, त्या 4ने न भाग देतो. 4ला हा 4 काय झाला, कट झाला. 3 5 15. म्हणजे मला या संख्यांचा गुणाकार करून त्यांना 4ने भाग द्यायचाच होता, तो डायरेक्ट दिलेला आहे मी या ठिकाणी. तसंच 6 गुणिले 8 गुणिले 3 गुणिले 4 याला सुद्धा आपण 4ने भाग देणार आहोत. 4ला 4 कॅन्सल झालेला आहे. 8 सक 6 8 48. 48 गुणिले 3 याचं उत्तर येतं 126. या ठिकाणी ती संख्या आहे आणि तीच पद्धत वापरून, तोच संबंध वापरून आपण पुढील उदाहरण सोडवणार आहोत. 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 4 भागिले 4. 4ने ह्या 4ला कट केलेला आहे. 2 पंचे 10, 10 30. अशा पद्धतीने 30 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे, पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 38. तर आपण जर पाहिलं तर पहा, पहिल्या आकृतीमध्ये जे अंक आहेत 3 2 5 4 7. दुसऱ्या आकृतीमध्ये 7 9 3 6 7 5 2 2. या संख्यांचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की या आकृतीमध्ये कोणता नियम लपलेला आहे, कोणता संबंध लपलेला आहे, तो संबंध आपल्याला शोधून काढायचा आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी जो 3 आहे आणि हा 5 आहे, या दोघांचा या विरुद्ध संख्यांचा गुणाकार करू. 3 गुणिले 5 आणि त्यातनं ह्या विरुद्ध संख्यांचा गुणाकार वजा करू. 4 गुणिले 2. बघा, 3 5 15 वजा 4 दुने 8 आणि 15तून आपण जर 8 ही संख्या वजा केली तर जे उत्तर आपल्याला मिळतंय ते उत्तर आहे 7. आणि 7 ही संख्या या ठिकाणी आहे. तो संबंध आपण पुढे वापरणार आहोत. 9 गुणिले 6 वजा 7 गुणिले 3. 9 सक 54 वजा 7 त्रिक 21. 54 वजा 21. 54 मधून आपण जर 21 वजा केले तर बघा, 4 वजा 1
3 आणि 5 वजा 2 3 या पद्धतीने मधली संख्या या ठिकाणी 33 आलेली आहे. त्या नियमाप्रमाणे आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी 7 गुणिले 2 वजा 2 गुणिले 5 7 दुणे 14 वजा 5 दुणे 9 10 उत्तर येणार आहे 14 वजा 10 4 पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपण विरुद्ध संख्यांचा गुणाकार करून आपण या ठिकाणी हे 38व्या क्रमांकाचं उत्तर शोधलेलं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 39 यामध्ये 3 आकृतीबद्ध दिलेले आहेत. 2 4 1 2 यामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत ही 2 आणि 4 यांचा जर आपण गुणाकार केला 2 गुणिले 4 आणि त्या गुणाकाराला आपण 2 गुणिले 1 ह्या गुणाकाराने भाग दिला तर बघा 2 चौक 8 भागिले 2 एक 2 म्हणजे आपल्याला 8 भागिले 2 4 ही मधली संख्या मिळालेली आहे. मग तोच नियम तोच संबंध पुढील आकृतीत पाहूया. या ठिकाणी आहे 3 आणि 9 तीनची विरुद्ध संख्या 9 3 गुणिले 9 आणि ह्या 3ची विरुद्ध संख्या 1 3 गुणिले 1 त्याला आपण भागणार आहोत 3 गुणिले 9च्या 3 गुणिले 9 27 हा गुणाकार आलेला आहे. ह्या गुणाकाराला 3 एक 3 ह्या गुणाकाराने भागणार आहोत 3 ने भागणार आहोत 27 भागिले 3 म्हणजेच या ठिकाणी जे मधली संख्या आहे ती 9 आहे. विरुद्ध संख्यांचा गुणाकार करून जर भागलंय तर उत्तर आले मधली संख्या. हा संबंध आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे. तसंच चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा 12 गुणिले 16 4 गुणिले 2 मग या ठिकाणी आपण गुणाकार करणार आहोत. यासाठी आता आपले पाढेपाठ असायला हवेत. 16 दुने 32 हातचे आले 3 16 एक 16 आणि 3 19 192. त्यानंतर पुढील अंश जर पाहिला तर 4 गुणिले 2 8 192 या संख्येला आपल्याला 8 ने भाग द्यायचा आहे. 8 ने आपल्याला त्या संख्येला भागायचं आहे. मग
8 एक 8, 8 दुने 16, 19 या संख्येमधून जर 16 वजा केले तर 3 उरतात, म्हणजे 3 हे 32 होतात. 8 एक 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32, म्हणजे या ठिकाणी 24 हे उत्तर मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. पुढील आकृतीबंध जर आपण पाहिला तर या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये 4, 5, 9, 6 आणि 48 ह्या संख्या दिलेल्या आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये 5, 7, 9, 6 या संख्या दिलेल्या आहेत. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये 4, 12, 8 आणि 11 या संख्या दिलेल्या आहेत. आणि प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला शोधून काढावयाची आहे. तर मग या ठिकाणी आपण 5 अधिक 9 अधिक 6 अधिक 4 या बाहेरील संख्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 5 अधिक 9 14, 14 अधिक 6 20, 20 अधिक 4 24 आणि 24 ला जर आपण 2 ने गुणलं म्हणजे 24 ची जर आपण दुप्पट केली तर ती दुप्पट येते 48. अशा पद्धतीने या ठिकाणी 48 ही संख्या आलेली आहे. तसंच तो संबंध दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 6 यांची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. 5 अधिक 7 12, 12 अधिक 9 21, 21 अधिक 6 27. या ठिकाणी जी बेरीज आलेली आहे ती आलेली आहे 27. आणि 27 या बेरजेची दुप्पट ही येणार आहे 54. ही या ठिकाणी आलेली मधली संख्या आहे. आणि तो संबंध आपण या ठिकाणी लावणार आहोत. 12 अधिक 8 अधिक 11 अधिक 4, 12 अधिक 8 20, 20 आणि 11 31, 31 आणि 4 35. अशा पद्धतीने या ठिकाणी 35 ही बेरीज आलेली आहे. आणि 35 ला आपण 2 ने गुणलं तर 35 दुने 70. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 असं या गणिताचं ह्या उदाहरणाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय वेगवेगळे उदाहरणं घेऊन आपण जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न गेल्या 3 दिवसांपासून केलेला आहे. जवळजवळ 40 उदाहरणे वेगवेगळ्या पद्धतीचे आपण सोडवलेली आहेत. निश्चितच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. तुम्हाला येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदयची परीक्षा असेल, या परीक्षांसाठी मी शुभेच्छा देतो.
आणि थांबतो. उद्या सकाळी पुन्हा ठीक 7 वाजता या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन तासिका होईल. वेळ असेल 7 ते 8. मग उद्या सकाळी पुन्हा नवीन घटकासह आपण भेटूया सकाळी 7 वाजता. धन्यवाद.